तर आपल्या उंबरखाडी राजाचा आज पाठपूजन सोहळा आहे, तर आज आपल्याला वाजवायचं आहे आपल्या मोर्या बीचला. कारला डोंगर में जय माँ एक वीरा देवी बैठी है कारला डोंगर में उसके दरबार में लोग आते हैं, उसके दरबार में लोग आते हैं. अरे आने जाने वाले लोग कोई घुमरा गाता है, कोई बकरा गाता है. नमस्कार मित्रांनो, कशा आहेत सर्व. मी तुमचा लाडका मयूर तेकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला समजला असेल, आज आपल्या हक्काचा ग्रुप आहे म्हणजे आपला मोर्या बीच त्याचं आज काम आहे. म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या अख्ख्या मुंबई नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध मंडळ म्हणजे आपला उंबरखाडीचा राजाचा आहे. तर आपल्या उंबरखाडी राजाचा आज पाठपूजन सोहळा आहे, तर आज आपल्याला वाजवायचं आहे आपल्या मोर्या बीचला. तर चाललो आपल्या लोकेशनवर, तर जाऊ डायरेक्ट. आणि आज आपल्या ब्लॉग मध्ये सर्व पोरं भेटणार आहेत, सर्व आपले जेवढे आपले बोलतात ना मान्यवर आहेत ते सर्व आज आपल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहेत. चला आता जाऊ पहिल्या लोकेशनवर. विवेक शेठ जरा हात दाखव आपल्या ब्लॉग मध्ये. मेन मालक आणि दुसरे आदित्य आणि अभिभाय आणि बाकीची गँग भेटून देतो. अभिभाय आज आपल्या अभिभाय राहतो, याला खास करून घेवा. नक्की नक्की आपला दुसरा मेन माणूस पहिला ब्लॉग मध्ये होता सिद्धू गुजर. हा पहिल्या ब्लॉग मध्ये आपला बाबू झलकत होता आणि ह्या ब्लॉग मध्ये आपला सायनाथ भाऊ झलकणार आहे. काय बोलतो भाऊ, बरोबर की नाही? घेतला सर्वांना घेतलाय. आपली गाडी पण आली, टेम्पो येतो. चला चला निघूया आता डायरेक्ट लोकेशन वर जायला. आणि बघा पाऊस पण आला मेन टायमालाच. चला आमची स्वारी निघाली आता. आपला आदित्य भाऊ जाऊ आता फटफट लोकेशन वर पोहोचू आपण. पण आहे ना आपला टेम्पो पण आपल्या सोबतच आहे. दिवाळी पाऊस या टायमाला पडायला लागला. आता काय बोलणार. चालेल चला आता बाकीची पोरं आपली पुढे गेलेत. जाऊ सर्वांना भेटू आपल्या ब्लॉग मध्ये. बोलतात ना जे नवीन आपले व्हिडिओ बघतील ना त्या लोकांनी लगेच आपला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. काय बोलतो आधी तो बरोबर ना? बरोबर. जाऊ आता. मालक आलेत, मालक कुनू शेठ, आदे शेठ, आपले बाकीचे मान्यवर आहेत, सर्व आहेत ब्लॉग मध्ये. मान्यवर अजून खूप येणार आहे, अजून खूप येणार आहे. माझा ब्लॉग चालू, याच्यावर चालू आहे, कल्पना ब्लॉग चालू आहे. 3 ब्लॉग बघा, नक्की बघा, मजा येईल तुम्हाला. टेम्पो मधून आला आणि रेनकोट घातला त्यांनी. तो माणूस टेम्पो मध्ये रेनकोट घालतो का? कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? कमेंट मध्ये सांगा, कमेंट मध्ये. त्याला गेलेलो चाय प्यायला आपली पोरं. आणि बाबू आज काय आपल्या ब्लॉग मध्ये जरा नवीन. आज काय नाही, लाईक करा, शेअर करा. ते तर आपली पब्लिक करणारच रे. काहीतरी तू बोल आपले 2 शब्द. काय 2 शब्द बोलू? काहीतरी 2 शब्द बोल, फक्त 2 शब्द असं बोल.
गणपती बाप्पा मोरया. मंगळमूर्ती मोरया. आज बाबू वन साइड आहे, वन साइड भाई. पहिल्या ब्लॉग मध्ये होता बाबू. आणि आपली माणसं, आपला आद्या शेठ, नंतर विनीत भाऊ, आता आदित्य तर आपला असतो स्टार्टिंग पासूनच. आणि आपल्या चॅनलचं सर्व काम भाईकडे आहे. वन साइड आज सर्व आपले मान्यवर वन साइड आहेत. आणि आपला भाऊ आज दिव्यावरून भेटायला आलेला. आपला आपण कुठे गेलेलो, खेळला वाजवा गेलेलो. तेव्हा मी ब्लॉग नव्हता शूट केलेला, पण व्हिडिओ टाकलेले मी इंस्टाग्रामवर. तर आपला भाऊ एवढा लांबून आपल्याला भेटायला आलेला. आहेत अजून बाकीची पण पोरं भेटतील. जाऊ जाऊ आपल्या जिथं बाकीची पोरं तिकडे जाऊ आपण. सेटअप रेडी करून ठेवलाय आपला विषय भावा. म्हणून राहुल नाही आला तुमचा माझ्या आपल्या ब्लॉग मध्ये अंडेशन आज काय आपल्या भावाला लाईक करा. अरे ते तर आहे रे. सबस्क्राईब करा. हा भावाला भरभरून प्रेम द्या. बस जाऊ आता वाजायला चालू करूया. आता टाइम आहे आपल्याला वाजवायला चालू करायचंय. पब्लिक आपली रेडी झाली वन साइड. आणि आपला सेटअप पण रेडी आहे. चालू करू आता वाजवायला.
लहरी भगवान उगवला तारा उगवला तारा तिमीर घर गरजा शिवाजी राजा अन किरशी खरी किरडा परी लहरी भगवान उगवला तारा तिमीर घरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमीर घरा गरजा शिवाजी अरे हे बाई लोक लाजतील. आपला भाऊ आपल्या कुठून एरोलीवरून आलाय खास, आणि याच्याबरोबर आपला खास फंडर असतो पत्तू बरोबर आपला पीके. तू व्लॉग बघत असशील ते अंड्या पीके साठी 2 शब्द बोल जरा काहीतरी. तो आला ना आज. बाई का पिचली माझी बांगडी. भावा तुला मिस करतोय. तुझे भाऊ बंद आलेत पण तू नाही आला. तू नाही आला भावा, तू नाही आला आपल्या व्लॉग मध्ये, आणि पहिली बार आता शो मध्येच पण नाही आला. हो आता भेटू बाकीची पब्लिक आपली.
बघू. बाहेर निघालोय कारण की सामान विमान पॅक करताना शूट नाही केलं कारण की तिथं डीजे वाजत होता. आता आपला नेहमीचा बंटर बाई आपला आदित्य भाऊ आहे, तर आपली गँग पण चालली आणि आता जस्ट टेम्पो सोडलाय आणि थोडं बाहेर येऊन मी ब्लॉग हे करतोय. तर आता इथं नाही ब्लॉग संपवणार आहे, आपल्या गोडाऊनवर जायचं, सामान ठेवू, मग आपण ब्लॉग एंड करू. आणि आजच्या शो बद्दल आदित्य काय बोलतो? आजच्या शो बद्दल एकदम भारी मजा आली. क्राऊड एवढा होता ना, काय बोलतो भावा? क्राऊड कसा होता आज? मस्त होता. मजा आली भाई, मजा आली आज वाजवायला. जावात आपल्या लोकेशनवर आणि पटपट कल्टी मारू. चला. कुल्लू शेठ, आवाज कमी ठेवा ना, आवाज पार्टी प्रॉब्लेम होतोय. चला, हे आजच्या शो बद्दल 2 शब्द कुणाल? एक नंबर. अरे काय सांगू तुला, तिथं गेला विषय घेऊ आपण. जाऊ आपल्या गोडाऊनवर जाऊ आता पहिलं. चला. भावनो फायनली पोहोचलो आम्ही लोक एरियात आपल्या गोडाऊनच्या इकडे. तर तुम्ही व्लॉग तर बघितला पूर्ण. तर मी एंड बोललो ना तुम्हाला, मी इकडे येऊन शूट करतो कारण की पहिली बात अभी भाई 2 मिनिट इधर ना और पनू भाई एक बोलायचं जरा 2 मिनिटं भाई. हाय ते भाई ब्लॉग मध्ये टाकणार आहे. एक भाई माझी गोष्ट सांगतो. खरं तर आज माझं खूप चुकलं वाजवताना, मी कशाला खोटं बोलू, चुकलं तर चुकलं, पण एक गोष्ट सांगतो. हा ते तर आहे, पण ह्या लोकांनी समजून घेतलं. आणि पहिली बात आपले मोर्याची पण पोरं माझा ब्लॉग बघत असतील आणि कल्प्या पण सुद्धा बघत असेल, तर खूप खूप धन्यवाद आपल्या कल्प्याला आणि आपल्या पूर्ण मोर्या बीचला. कारण की एक छोटा कलाकारला मला एक एवढा मोठा स्टेजला उभा केला ना भाऊ, खूप खूप धन्यवाद भाऊ तुम्ही लोकांनी जे केला. आणि संपूर्ण मोर्या बीट्स आम्ही लोक सोबत मिळून वाजवत होतो आणि एवढी पब्लिक गाजवली. आजचा व्लॉग आपला एवढाच होता. तर व्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपल्या आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला.